मी काय म्हणतो रोहिणी, आता तुमचं लग्न आहे तर ब्युटी पार्लरवाली पहिलेच सांगून द्या म्हटलं. टायमावर मग ब्युटी पार्लरवाली भेटत नाही बरं. हो ना वहिनी, मी ना मोहिनी वहिनीला सांगेल आहे. तर मोहिनी वहिनी म्हणत होती की माझी मैत्रीण आहे म्हणे, चांगला मेकअप करून देते म्हणे. तर तिलाच सांगणार आहे मोहिनी वहिनी. मोहिनीला सांगितलं का? हो हो. आणि मी काय म्हणली, त्या तुमच्या लग्नाच्या साडीवरलं ब्लाऊज, त्या 2 साड्या घेतल्या ना, त्या 2 साड्यावरलं ब्लाऊज आणि तुमच्या त्या लाच्यावरचं ब्लाऊज लवकर शिवायला टाकून देऊ म्हटलं. आज संध्याकाळी तयार राहायचा. जाऊ मग टाकून देऊ. कोणाजवळ टाकता वहिनी? शोभा वहिनीजवळ? नाही हो माय बाई, एवढ्या महागीच्या साड्या आहे तुमच्या लग्नाच्या, एवढा महागीचा लाचा आहे, त्या शिवायला लावता का? असंच घरी घालायसाठी ब्लाऊज चांगले शिवते ते. एवढा महागीचा लाचा साड्या नाही नाही, आपण सिटीमध्ये जाऊन चांगल्या मस्त टेलरजवळ टाकू. बरं मग वहिनी, तयार राहीन मी. कसं इथून लवकरच निघायला लागेल आपल्याला, अंधार नाही झाला पाहिजे, अंधाराच्या पहिले घरी येऊन गेलं पाहिजे. बरं ठीक आहे ना, चला तर येतो मग मी. बसा ना वहिनी, थोड्या वेळ बोला ना माझ्यासोबत. नाही हो माय बाई, कामं राहिलेले आहे मायवाले, कामं करायचे आहे मला. डबल आता बोंबलत. बसा ना, काही नाही बोंबलत आई. काही नाही बोंबलत. तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला सर माहीत पडेल, सर माहीत पडेल. आले आता तुमचे दिवस जवळ आले. चला मग येतो मी. आणि लवकर तयार राहायचा ना? हो हो ठीक आहे ठीक आहे. मला कोणते कामं धंदे आहे तुम्हीच पहा, लवकर तयार होता का तर. हो मी ना तसं मोहिनीला आनंदीला सांगेल आहे की मला जायचं आहे म्हणून. मला टेन्शन नाही, त्या करून घेतात महिषाचे कामं. खरं विशाखा वहिनी, तुमचं नशीब लय चांगलं आहे बाप्पा, लय चांगलं आहे. तुम्हाला आनंदी वहिनीसारख्या आणि मोहिनी वहिनीसारख्या 2 देराण्या भेटल्या. लय नशीबवाल्या आहे पण तुम्ही. किती मिळून जुळून राहता तुम्ही तिघीजणी, पुरं घर सांभाळून घेतलेलं आहे म्हटलं तुम्ही तिघीनं. आता काय माहीत बाप्पा, लग्नानंतर माझी जेठानी कशी निघते आणि कशी नाही तर. चांगली निघाली पाहिजे बाप्पा. अरे रोहिणी, तुम्ही जर चांगल्या राहाल ना तेही चांगलीच राहीन, तुम्ही जर चांगल्या नाही राहाल तर त्या चांगल्या नाही राहीन. आता आनंदीची आणि मोहिनीचीच गोष्ट घेऊन घे. याच्या संग जर मी चांगली वागली नसती, याच्या संग मी जाणून टाकेलपणा केला असता किंवा काही केलं असतं तर ह्या माझ्या संग चांगल्या राहिल्या असत्या का? राहिल्या असत्या का? मी याच्या संग चांगली तर ह्या माझ्या संग चांगल्या. तुम्ही जर चांगल्या राहाल ना तेही तुमच्या संग चांगलीच राहील. आणि मला माहीत आहे तुमचा स्वभाव लय चांगला आहे आणि तुमचं मन बी लय चांगलं आहे. तुम्ही सराईचे मन जिंकसान घरात नाही, लवकरच जिंकून घेसान. आता आम्ही तुमच्या भावजाई आहो, पण तुम्ही आमच्या संग कशा राहता? कशा राहता? किती चांगल्या राहता ना. तुमचं मन लय चांगलं आहे, तुम्ही सराईचे मन जिंकून घेसान घरात नाही. त्या गोष्टीची चिंता नका करू तुम्ही. चला पाक गोष्टीत नाही कुठे टाईम निघून जाते ना, पताच नाही लागत बाई. चला मला काम करायचं आहे, मग आपल्याला जायचं बी आहे. हो वहिनी. आता माय बाई पायता पायता दिवस जवळ उराले बाई मला लग्नाचे. आता मला माझ्या आईबाबाचं घर सोडून नवऱ्याच्या घरी जायला लागन. आता तिथचे लोक बी कसे आहे आणि कसे नाही, कोणाला ओळखत नाही काही नाही. नवीन घर, नवीन लोक, नवीन गाव, कशी ॲडजस्ट करणार मी. जाऊ दे, आहे ना आदित्यजी, ते सांभाळून घेतील मला. मुझे साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है. टरलक 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 टरलक. आता माहिती आता कोणाचा फोन आला? हो ना, हो आदित्यजीचाच फोन आहे. हे आदित्यजीले तर चैन नाही बाबा थोडा. आता लग्न होणारच आहे ना म्हणा आपलं. त्याला उलसक नाही गमत. 5-5 मिनिटातून अर्ध्या तासातून फोन करत राहतात बाई मला. मी तर परेशान झाली बाई यायच्या फोन आले. परेशान झाली मी. काय माहिती आदित्यजीचाच फोन आहे ना. म्हटलं मी ना आदित्यजीला माबी ना गमतच नाही. 5-5 मिनिटातून अर्ध्या तासात फोन करतात मला. काय माहीत बाबा कोणते कामधंदे करू देतात मी का नाही तर. हां हॅलो, बोला ना आदित्यजी, काय म्हणून राहिले? काही नाही. काय करू राहिल तर तुम्ही? तुम्हाला किती वेळा म्हटलं मी ना की तुम्ही आम्ही नका म्हणत जाऊ. आता आपलं लग्न होणार आहे, तू करून बोलत जा ना. तू करून, तू शब्द कसा थोडा जास्त आपुलकीचा वाटते. आता तुम्ही पण तर मला तुम्ही आम्ही करूनच बोलता ना. हो, नवऱ्याला तुम्ही आम्हीच म्हणा लागते म्हणून म्हणतो. आता आपलं लग्न होणार आहे, तुम्ही माझे पती परमेश्वर बनणार आहे आणि मी तुमची अर्धांगिनी आहे. मला तर तुम्ही आम्ही करून बोलाच लागेल ना तुमच्यासोबत. बापा रे, पती परमेश्वर, हे थोडं जास्तच नाही झालं का? म्हणजे असतेच तसं. बरं बरं. जेवण केलं का तुम्ही ना? पा डबल तुम्हीच म्हटलं, डबल तुम्ही आम्ही करूनच बोलू राहील तुम्ही माझ्यासोबत. जाऊ द्या ना, लग्न झाल्यावर पाहू काय म्हणायचं आणि काय नाही ते काले. अहो मी काय म्हणून राहिली होती? हां बोला ना. मी तुम्हाला लग्नानंतर काय म्हणेन? आहो म्हणत जाऊ, पिल्लू म्हणत जाऊ, काय जानू म्हणत जाऊ? म्हणा ना, काही पण नाव ठेवा जे तुमच्या मनात येईल ते. अय्या. मी तुम्हाला मग जानू म्हणत जाईन, चालेल ना? ठीक आहे, तुम्ही मला जानू म्हणत जासाल तर मी पण तुम्हाला जान म्हणत जाईल, चालेल ना तुम्हाला? हो तुम्ही काही पण म्हणा. जान वाव. आवडलं का तुम्हाला तुमचं नाव ठेवलेलं मी ना? हो खूप आवडलं, खूपच आवडलं. अहो मी काय म्हणत राहील ती, सॉरी जान, मी काय म्हणत होती, आपण लग्नानंतर कुठं फिरायला जाऊ? लग्नानंतर लोक जातात ना घुम्या फिरायला, तर आपण कुठं जाणार आहे? काय लग्नानंतर घुम्या फिरण्यासाठी? आता काय सांगू मी की आई कुठं जाऊ देणार का नाही जाऊ देणार घुम्या फिरायला. आई एवढी कंजूस आहे की कुठंच घुम्या फिरायला नाही जाऊ देणार. मला असं वाटतं मोठ्या मुश्किलनं शेगावले जाऊ देणार आणि आनंदसागरले जाऊ देणार, तेही मोठ्या मुश्किलनं.
आईला तर घुमण्या फिरण्यावर पैसा उडवणं तर व्यर्थच वाटते, फालतू वाटते. बोला ना काही तर बोला. आपण शिमला, गोवा, मसुरी. खरं आपण शिमला, गोवा, मसुरी एवढ्या साऱ्या जागी घुम्या फिरायला जाऊ का? इथं कुठेही नाही जाऊ, इथं तर सारेच लोक जातात. आपण एखाद्या खूप चांगल्या ठिकाणी जाऊ. मस्त. कुठे सांगा ना सांगा. विचार तर करू द्या कुठं म्हणू तर. हे सर्व तर नंतरच्या गोष्टी आहे, नंतर डिसाईड करू. ठीक आहे जसं तुम्ही म्हणसान तसं. तुमचं जेवण झालं का? नाही, जेवण नाही झालं अजून. स्वयंपाकच नाही बनला वाटते. काहून एवढा उशीर? वहिनीचा अजून स्वयंपाकच नाही झाला. बापा रे एवढा लेट? आता वहिनी पण काय करण, वहिनीला पुऱ्या घरातले कामं करावं लागतात. वहिनीच्या मागे बिले टेन्शन आहे ना, म्हणून वहिनीला स्वयंपाकाला उशीर होते. ताईच्या मागं लय टेन्शन आहे सध्या. मी लग्न करून आली की आम्ही मिळून जुळून दोघीजणी लवकरच कामं करत जाऊ, मग लवकर कामं होत जातील है ना? हो. का हो मला एक गोष्ट सांगा. ताई पुऱ्या घरातल्या एकट्या कामं करतात, तर मग ताईच्या मदतसाठी एखादी भांड्याले बाई किंवा झाडू पोछा करायला बाई कामने लावून दिली, तेव्हाच ताईचं काम हलकं झालं असतं. त्या बी किती कामं करतील. नाही, आई मदत करू लागते ना वहिनीला, आई करू लागते मदत. अच्छा आता बी किती कामं करीन, त्या बी तर थकल्या ना आता, वय उरालं ना ताईचं बी. एखादी भांड्याले आणि झाडू पोछाले बाई लावून द्यायला पाहिजे होती, त्या एकट्या आहेत तर. आता काय सांगू मी, या दुनियातलं सर्वात जर कोणतं कंजूस घर असेल तर ते कंजूस घर आमचं आहे. म्हणून माझ्या या दुनियातली सर्वात मोठी कंजूस आहे. काय सांगू मी. काऊन नाही लावत त्या दुनिया भांड्याले झाडू पोछाले एखादी बाई काऊन नाही लावत? माहीत पडेल ना तुम्हाला. तुम्ही आता सरी घरी लग्न करून मग माहीत पडेल तुम्हाला. माहीत पडेल म्हणजे काय माहीत पडणार? अरे काही नाही, मी तुमची अशीच मजाक करत होतो, थट्टा करत होतो तुमची. काही असून तर सांगून द्या बापा आताच मला. काही नाही आहे, अशीच थट्टा करत होतो तुमची. अच्छा थट्टा करत होते का? आजकाल तुम्ही खूप थट्टा करू राहिले हो. काही नाही असंच. ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो. काऊन? नाही, थोडं काम आहे मला, मी करतो तुम्हाला थोड्या वेळाने कॉल. बरं ठीक आहे, तसं पण मला वहिनीबरोबर बाहेर जायचं आहे. ठीक आहे, आल्यानंतर तुम्ही मला कॉल करा. हो ठीक आहे. नाही किती खर्च रे बापा, किती खर्च. लग्नाचा कपडाच तर 60,000चा झाला. असं काय घेतलं काय माहीत बापा येईना. 60,000 तर लग्न होते म्हटलं, एक लग्न होते आणि हे लोक 60,000चा कपडाच घेऊन राहिले लगे लग्नाचा. काय एवढं तामझाम करायला लागते बापा. या महिन्याचा तर किराणा आणायचा बाकी आहे, आणि हे माही सुन बी माय बाई. एक तेलासाठी फक्त 1 महिना पुरवते बाई. माया काळात नाही 2 महिने आहे म्हटलं मला तेलाचा टीप. 2 महिन्याच्या वरती पण कमी नाही. आता तर एक टीप तेलाचा 1 महिना मोठा मुश्किलवर जाते बापा. काय करू काही समजत नाही बापा मला. उलशीत नाही त्याला कदर पैशाची, उलशीत नाही. आई काय रे बापा मोहन? आई मी काय म्हणत होतो, मला पैसे पाहिजे होते. पैसे पाहिजे होते? त्यासाठी पाहिजे होते पैसे? मला पैसे घेऊ नका मागत जाऊ बापा. पैसे मागितले ना मला असा धक्काच बसते म्हटलं, धक्काच बसते. अरे आई, काम पडलं तर पैसे मागणारच ना. आता दिले होते तुला पैसे मी ना. आताच दिले होते ना 5,000. त्या 5,000चा हिशोब बी नाही दिला तुम्ही मला. आई 5,000 रुपये तुम्ही दिले होते मला, तर ते बायाच्या मजुरीमध्येच लागले ना, थोडे मजुरीच द्यायला लागली ना वावरातनी बायाले कामाची. तू हिशोब नाही दिला किती बाया नेला होत्या वावरातनी, किती बायाले मजुरी दिली, काय दिली. 5,000 दिले का लगे तुला? हो आई. हिशोब नाही दिला तुम्ही मला. काय आई, ते 5,000चा काय हिशोब द्यायला लागते. लय तुला मला का 50-60,000 दिले होते का, तुला हिशोब देणार मी? ते मला सांगू नको बापा. तुला त्या बायकोला पैसे देतात, तू बायको निरा पैसे उडवते बापा. तिचा पैसे उडवण्यात नाही हात नाही पकडू शकत कोणी. उलसक हित नाही आहे त्या बायकोले, उलसक हित नाही आहे. असं नाही 1-1 रुपया वाचवायला पाहिजे. 1 रुपयाचे बातच 2 रुपये होतात, 2 रुपयाचे 10 रुपये होतात, 10चे 20 होतात, 20चे 100 होतात, 100चे 1000 होतात, 1000चे लाख होतात. बस आई, एवढा दूरचा विचार नको करू. करा लागते रे बापा, करा लागते. 1-1 रुपया वाचवा लागते. आता काय पाहिजे तुला पैसे? काही नाही आई, ते वॉशिंग मशीन खराब झाली म्हणते, तर हाताने कपडे धुवा लागत आहे. तर बस ते मेकॅनिक बोलवायचं आहे. ते वॉशिंग मशीनमध्ये काय झालं काय नाही पाहतो म्हटलं, तर त्याच्यासाठी पैसे पाहिजे होते. काही ते वॉशिंग मशीन सुधारायची गरज नाही आहे. बरी ते बिघडली फालतूच्या फालतू. ते बिजलीचं बिल पाय किती उरायलं, बिल पाय किती येत आहे. धू म्हणा तिला काही दिवस हातानं. मग तू देरानीच येणार आहे म्हणा. ते नवीन वॉशिंग मशीन तिच्यासोबत घेऊन येईन. नाही आणली तर हातानं धुवा म्हणा कपडे. उलटं बिजलीचं बिल वाचते, चांगलंच आहे. नाही ते किरकिर करत राहते अलका, लय कामं पडतात म्हणते घरात. त्या अलकाला काय रे, कामं करायची जीवार असते तिची. कोणते कामं करते? एकदम जास्त तर मी कामं करून घेतो बापा. किती मदत करू लागतो तिला कामात नाही. कोणते कपडे धुवा लागतात रे तिले? माय कपडे तर मीच धुतो बापा. त्या वॉशिंग मशीनच्या धाकानं अजून माय कपडे पडतील तर जास्त बिजलीचं बिल येईन. वॉशिंग मशीनमध्ये कपडे नाही धुवा लागले पाहिजे म्हणून हातानं मीच कपडे धुतो बापा. कोणते कपडे आहेत तिला या घरात नाही आई, पडतात ना, पडतात. चादरा पडत नाही का तिले म्हणा. तू ये जुवार येत असेल म्हणा कपडे धुवायचे तर राहू दे म्हणा, कपडे मी धुतो म्हणा. पण ते आता वॉशिंग मशीन चालू नको करू बापा. ते बिजलीचं बिल पाहून मला चक्कर आले म्हटलं, मला चक्कर आले. काही गरज नाही आहे वॉशिंग मशीन दुरुस्त करायची. आता येणारच आहे नवीन सून, ते घेऊन येईन तिच्यासोबत वॉशिंग मशीन. नाही आणलं तरी चांगलंच आहे, माय बिजलीचं बिल तरी वाचीन. आता काय उभा इथं जाणं, वावरत नाही जायचं का? हो आई. बाय कोणा जसं म्हटलं तसं नसते म्हटलं पोरगा, तसं नसते. माय या महिन्यात लय खर्च झाला रे बापा, लय खर्च झाला. लयच खर्च झाला निरा. काय करू मी? माय तर जीव दुखते. पैसा जसा माझ्या हातातून गेला ना तसा जीव दुखते मायावाला. आत्या
काय हो बाई? हां, काय म्हणून राहिली? आता मी काय म्हणत होती, स्वयंपाक काय बनवायचा आहे तर? काय बनवायचं आहे म्हणजे? नाही, आता स्वयंपाक काय बनवायचा आहे म्हटलं. आता हाच कोण खाणार घरी? आहे ना बाप्पा खाणारे, कोण नाही आहे? तुम्ही आहे, मी आहे, मोहनजी आहे, आदित्य भाऊजी आहे. बनवा नाही लागेल का स्वयंपाक? मोहन तर गेला आता. ते येतील नाही का? दुपारी येतील ना घरी जेवायला. हां, तर मी काय म्हणत होती, रातच्या पोळ्या उरल्या असेल ना? लय बनवल्या होत्या ना काल तुम्ही पोळ्या? उरल्या असेल ना रातच्या? नाही नाही आता काही उरल्या नाही पोळ्या रात्रीच्या. काहीच नाही उरली, एक रुपये नाही उरली. नाही नाही असं मी काय म्हणतो, कणिक लगड आणि पहिले तू सरायला विचारून घे किती किती कोण कोण पोळ्या खाईन. तर फालतू भाषा पडतात त्या पोळ्या. मग कोणाला किती किती पोळ्या लागते ते विचारून घे. त्या हिशोबानं कणिक लगड. कसं कोणाला किती भूक आहे, किती पोळ्या खाईन पहिले विचारून घे. आदित्यला विचार, त्याला किती पोळ्याची भूक आहे तर तू किती पोळ्या खाईन. तुला किती भूक आहे त्या हिशोबानं. हां, आणि मी तर 2च पोळ्या खाईन बाई. आणि मोहनसाठी कणिक तशी जावशील, मोहनसाठी पोळ्या नको टाकशील. तो आला की त्याला गरम गरम जशी लागली तशी पोळी देशील. त्याला विचारून घेशील किती पोळ्या खासान तर. आता माय बाई, आता माझी सासू का जेवण बी मोजायला लागली का माय? आता मोजू पोळ्या बनवायला लावते का? गहू किती महाग आहे माय बाई, लय महाग आहेत गहू. हां, तर एक बी पोळी फेकण्यात नाही गेली पाहिजे म्हटलं. मग फालतू फेकण्यात जातात पोळ्या. नाही नाही बापा, सरायला विचार किती पोळ्या खाईन तर. जितक्या पोळ्याची जेले भूक आहे त्याच्यासाठी तेवढ्याच पोळ्या बनवायच्या. आणि भाजी आता भाजीचं काहीच नाही आहे घरी. भाजी कायची बनवायची? भाजीचं का काहीच नाही घरी, काहीच नाही आहे. नाही आता काहीच नाही आहे. नाही आताच आणलं होतं भाजीचं. आता 2 हप्ते पहिले आणलं होतं भाजीचं. मग संपलंय का? आता माय बाई हो, काय करूया सासूचं मी काही समजत नाही. इतकी चुंगूस सासू बापा. एक काम कर, आजच्या दिवस भागून घे, मग उद्या भाऊ. नाही आता भागत नाही. काहीच नाही आहे घरी भाजीचं, काहीच नाही. सांबार नाही, मिरची नाही, टमाटर नाही, काहीच नाही आहे. मला आता आठवण आलं, आपल्या बगीच्यात मी सांबार लावला ना मी ना, तिथून मी सांबार तोडून आणतो, हिरवी मिरची आणतो तोडून, आणि 2 टमाटर बी आहे. टमाटरच्या झाडाला आलेले, आणि 4-5 वांगे दिसले मला. वांगे घेऊन येतो, त्याचीच भाजी बनव. आलू असेल ना? चिमलेले 2 आलू आहेत. ते 2 आलू आहेत ना, ते 2 आलू टाकून मस्त आलू वांग्याची भाजी बनव. मी आणतो वांगे आपल्या बगीच्यातून ताजे तोडून. आता एकदम चिमलेले आहेत ना ते आलू. चिमले आहेत तर काय झालं? होतात ना ते, मस्त शिजतात ना. घ्या रे बापा, एवढ्या चिमलेल्या आलूची मला भाजी बनवायला लावलेली माझी सासू. लयच बापा, लयच कंजूस आणि मक्की चूस आहे बापा माझी सासू. लयच आहे बापा. आणि जाऊ दे, आजचं भाजीचं भागून घे. आता भाजी आणायला गेली ना, 200 रुपयाची नोट मिळून जाईल. आता जास्त भाजीचं आणायला नाही लागेल म्हणा. आता मस्त ते वांग्याचं झाड लावलं होतं मी ना, मस्त मोठं झालं. आता त्याला वांगे बी येऊ राहिले चांगले मस्त. टमाटरले बी टमाटर येऊ राहिले. मस्त आपल्याला भेटते आपल्या किचन गार्डनमधूनच भाजीचं. काही विकत आणायची गरज नाही आहे. धन्य हो सासूबाई, धन्य हो. काय म्हटलं बाई? काही नाही आता, लय हुशार आहे म्हटलं तुम्ही. दाखवच लागते बाई हुशारी. अशीच एवढी प्रॉपर्टी जोडेल आहे का मी ना? अशीच जोडली का? अशीच हुशार की करू चाला की करू एवढी प्रॉपर्टी जोडेल आहे म्हटलं मी ना. आणि जेवढं वाचना दिला देतो. बरं ठीक आहे समजलं, मला समजलं. पोया काही जास्त नको टाकशील, टाकून ठेवशील दवळीभर, कुणी खाय ना जाय. हो आता ठीक आहे. यायले तर काही कदर नाही बापा, काही कदर नाही पैशाची. यायला वाटते पैसा झाडाला उगते. बरं झालं नाही बाई, माझ्या सासूला मी ना काही सांगितलं नाही की पोया उरेल आहेत म्हणून. नाही तर या बायशा पोया मलाच खायला लावल्या असत्या बाई. माझ्या सासूनं मलाच खायला लावल्या असत्या. कायले पोया बनवा लागते, दोघाई पुरत्या पोया बनव, आणि तू मी बाशाच पोया खाऊ, असंच म्हटलं असतं माझ्या सासूनं. बरं झालं माझ्या सासूला मी सांगितलं नाही. बाशा पोया खाऊ मी परेशान झाली बापा, मी परेशान झाली. आता तर हे शिळं खाऊ मा पोटात दुखत आहे म्हटलं, दुखत आहे. तरी माझी सासू शिळं खायलाच लावते. एखादी पोळी उरेल असली ना तर ते पोळी खाऊन घे म्हणते गरम करून. म्हणून मी ना माझ्या सासूला सांगितलंच नाही पोया उरेल आहेत म्हणून. अलका अलका, आता नाही रे, आता काही कशाला माहिती किचन मध्ये. अलका काय करू राहिली होती इकडे? काही नाही आता, सांगा ना काय म्हणून राहिलं तर. इकडे माईकडे तोंड तर कर माय बाई. सांगा ना त्या, तिथूनच सांगा. हो ना हो, काहीतरी लपू राहिली. अलका इकडे काय लपू राहिली? मी का काही नाही लपू राहिली. सांगा ना काय काम आहे, सांगा ना. सांगतो पहिले माईकडे पाय. बोला ना त्या, बोला ना काय म्हणून राहिल्या. हाताच्या मागे काय लपून ठेवलाय तुला? काय लपून ठेवलाय? हाताच्या मागे काही तर नाही आहे लपेल. काय लपेल आहे? शिद्यानं दाखवत का नाही दाखवत का जबरदस्ती पाहू? वाटलंच काहीतरी दालमती काल आहे म्हणून. कारण की काल रात्रीच मी किचनमध्ये झोपायच्या पहिले पाहून गेली होती काय उरलेलं आहे जेवायचं खायचं. तर मला लय मोठ्या पोळ्या दिसल्या होत्या. मी ना म्हटलंच होतं ह्याच पोळ्या गरम करायला लावीन आणि बेसन बनवायला लावीन इले. आणि तू म्हणून राहिली सकाळी की काहीच नाही आहे. मी बी विचार करत होती पोळ्या गेल्या तर गेल्या कुठं. काय करू राहिली तू या पोळ्याचं? काय करू राहिली होती? फेकू राहिली होती का? नाही बाप्पा आता या पोळ्या फेकून होती राहिली काही मी. मग काय करू राहिली होती? काही नाही, या पोळ्या मी गाईले कुत्र्याला देऊ राहिली होती. गाईले कुत्र्याला देऊ राहिली म्हणजे आता तुम्हाला तरी मी पोया बनू चारतो बापा. तैले कोण बनू चारीन म्हणून तैले देऊ राहिली ती पोया. म्हणजे नासाचं दूध करू राहिली तू आहे ना. आता याच्यात कोणतं नासाचं दूध केलं मी ना? मी तर गाईले आणि कुत्र्यालाच देऊ राहिली होती ना. त्याचा बी जीव आहे, तैले बी पोट आहे. याच्यात नासाचं दूध काय करू राहिली मी? त्याच्या पोटातच चाललं होतं ना अनाज. मग आमच्या पोटाचं काय? आमच्या पोटाचं काय? एक काम कर आता तू, आदित्यसाठी मोहनसाठी पोळ्या बनव आणि वांग्याची भाजी बनव. आणि आपल्या दोघी सासूनासाठी बेसन बनव मस्त. आणि बेसनासोबत ह्या पोळ्या खाऊन घेऊ आपण. लय महाग आहेत गहू, लय महाग आहेत. आता हमेशा बासं खाऊ माझ्या पोटात दुखू राहिलं बापा. माझ्या आता खावलं नाही जात बासं.
बासा खावल्या जात एवढं बनवतं काय मग? बनवतं काय एवढं? आता एक बी पोळी उरली ना, तुम्ही मला खाल्ला होता बापा ते. एक पोळी बी उरली तर रोज काही ना काही बासा खातोच मी. कधी बाशी भाजी खातो, तर कधी भाचा भात खातो, तर कधी बाशी पोळी खातो. तू एकटीच खाते का? तसं मी नाही खात का? मी नाही खात. आता तेच म्हणून राहिली, तुम्ही बी नका खाऊन मलाही खायला नका लावू. कसं जास्त बासा खाणं बी चांगलं नाही आहे ना. गरम करतो आपण त्याला, गरम केल्यावर कायचं बासा राहते ते. आता एखाद्या वेळेस खाल्लं तर काही नाही, पण हमेशा चांगलं नाही ना. राहू दे पुरी जिंदगी गेली माझी बासा खाऊ काही नाही झालं मला काही झालं का? उरलेलं रातचं बायानं खाऊन टाकायला पाहिजे. हे नाही की घेतलं की फेकून द्यायला पाहिजे. ताज्या पोळ्या बनव, याच्यासाठी उशी भाजी बनव, जास्त नको बनवू. आणि ह्या पोळ्या आणि ह्या पोळ्यासोबत मस्त बेसन बनव, खाऊन घेऊ आपण दोघी सासूना. बरं बापा आता घरात नाही किराणा काही आणावं लागते, काहीच्या नवऱ्याला आणावं लागते. म्हणून इथे दाल आट्याचे भाव काही माहीत नाही, काही समजत नाही. मला आणावं लागते ना घरात नाही किराणा, कसं पैसे मोजून द्यावं लागतात ना. म्हणून माहीत आहे मला दाल आट्याचे भाव. हिची तर बासा खायची निराजीवार येते. कर लवकर गरम बेसन, भूक लागली मला. हो आता हे माही सुनबी ना तोंड तर अशी करू राहिली जशी काही हे एकटीच खाऊ राहिली बासं. हिच्यासोबत मी खाऊच नाही राहिली. चांगलं झालं होतं बेसन, मस्त झालं होतं. पाय बरं चालल्याच गेल्या ना पोया, कटल्याच ना, नाही तर तशा शिळ्या पडून राहिल्या असत्या. होऊन गेलं ना, एक टाईमचं भागून गेलं ना दोघा सासू नाहीचं. माझ्या सुनीला तर उसं घेत नाही बापा, उसं घेत नाही आहे. आता जेवल्या का तुम्ही? ताट कुठं आहे तुमचं? राहू देवा, ताट नेऊन ठेवलं मी किचनमध्ये. असं मी काय म्हणून राहिली, भाज्यात नाही तेल कमी टाकत जाय. जास्त तेल खाणं चांगलं नसते म्हणते. कमी तेल टाकत जाय. तुला एक तेलासाठी फक्त 1 महिना जाते बाई, आणि ते बी मोठ्या मुश्किलवर. भाज्यामध्ये थोडंसं तेल कमी टाकत जाय. आणि त्या बेसनात नाही एवढंसं तेल पाहिजे होतं, असं उसा कसं अर्धा चम्मच. आणि एवढं तेल टाकून काय बेसन बनवावं लागते? बेसनाला का तेल लागते का जास्त? थोडासा आता तेलावर थोडासा कमी हात चालू देतो याला तेलासाठी. निदान मला जाय 2-2.5 महिने, तुला कमसे कम 1.5 महिना तर गेला पाहिजे. हाऊस किती लोक आपण घरात नाही? इन 4 लोक आहे का फॅमिलीला? काय 1 टीप तेल लागते का? तेलावर थोडासा कमी हात चालू तुया. आता कधी सण येते, तेव्हार येते, कधी काही भाऊजीला खा वाटते तर ते मला काही भजेच बनवायला लावतात, तर कधी वडेच बनवायला लावतात, लागून जाते तेल. आणि लगे आपण त्याच्यातलंच तर तेल वापरतो ना. देवाला दिवा लावतो तर आपण त्याच्यातलंच तेल घेतो. ते दिवे लय मोठे झाले, थोडे छोटे दिवे आणायला लागतात मला. बरी आठवण दिली तुला मला. काय रे बापा, चिंगूसपणाची हद असते बापा, हद असते. तर मी जातो मारूमध्ये थोडा आराम करतो. हो त्या. अरे बापा रे, काय करू बापा, पोट दुखू राहिलं. आणि 2-3 वेळा तर पोट खाली करून द्याली मी, तरी पोट नाही दुखू राहिलं. उलटी बी राहिली. माव, अरे बापा रे, मेली रे बापा, लय दुखू राहिलं. तसं नाही उरायलं बापा रे. मोहन, आदित्य, अलका, येणार रे बापा कोणीतरी. घरात नाही कोणी आहे का नाही आहे? मग आवाज बी नाही चालला का रे बापा कोणाले? अरे बापा रे, माव, लय दुखू राहिलं. अरे बापा रे, मेली रे बापा. अरे बापा रे. बापा रे, आता काय झालं व? काऊन एवढ्यानं बोंबलू राहिल्या? मी तर आता किचनमध्ये चालली होती पाणी आणण्यासाठी, मोंजील ताण लागली तर. मला तुमच्या रूममधून आवाज आला, तुमच्यात आली बापा इथं. काय झालं तुम्हाला? आणि अर्ध्या रात्री काय झालं? बाई अलका, काही विचारूच नको बाई, मला काय झालं तू आता? माय बाई, मग पोटात लय दुखू राहिलं. लवकर आदित्यला मोहनले बोलवून आण, लवकर बोलवून आण त्याले, लवकर बोलवून आण. नाही बाई आता काय झालं तुम्हाला? काय झालं अचानकच? काय विचारू नको बाई ना, माझी अचानकच तब्येत खराब झाली. अचानकच पोट दुखू राहिलं, उलट्या उरायला. लवकर बोलवून आण, लवकर आण आदित्यला, मोहनले बोलवून आण. हो थांबा. आदित्य भाऊजी, मोहनजी, लवकर या. हे पाहतायला काय झालं? लवकर या बापा, लवकर या. आणि जाय ना माय समोर जाईन थोडी, आवाज नाही जात नाही इथून मारूमधून. मोहनजी लवकर या. आत्याला काय झालं? तब्येत खराब झाली त्याची. आदित्य भाऊजी, लवकर दरवाजा खोला तुमच्या रूमचा. या लवकर या. आत्याला काय झालं पा. आदित्य भाऊजी, मोहनजी, पानं काय झालं आत्याला? बरं मी किचनमध्ये चालली होती त्याचं पाणी घ्यायसाठी, तुम्हाला आत्याचा आवाज आला. आत्याच्या रूममध्ये येऊन मी ना पाहिलं तर आत्या जोराने रडू राहिल्या होत्या. आणि आत्याच्या पोटात दुखत आहे म्हणते, उलट्याही झाल्या म्हणते. थांब मला पाहू दे. आई काय झालं तुला? काय झालं बाप्पा, तुला दिसून राहिलं का? माझी तब्येत खराब आहे ना रे बाप्पा, माझ्या पोट दुखायला, उलट्या उरायला. नाही कसं वाटत आहे? कसं वाटत आहे विचारू नको. तुला काय सांगू, तू काय डॉक्टर आहे का बाप्पा? लवकर मला डॉक्टर घेऊन चला बाप्पा, लवकर चला डॉक्टर घेऊन. आता डॉक्टर जोत असेल तर पैसे लागेल ना तुम्हाला. तुला माझी हालत नाही दिसत का? आता तुला पैसे सुचू राहिलं काय? दादा आता कोणता दवाखाना खुला असेल? अर्ध्या रात्री दवाखाना खुला नसेल आता कोणताच. मग काय करतो रे? मी काय म्हणतो, डॉक्टरला फोन करून घरीच बोलवतो. कसे शिल्लक पैसे लागतील, पण इलाज होऊन जाईल आईचा. नाही बाप्पा, घरी नको बोलव, शिल्लक पैसे लागतील ना. आताही पैशाच्या बाऱ्यात विचार करू राहिल्या का? लागू द्या ना शिल्लक पैसे, येऊ द्या ना. तुमचा जीव तर वाचन बाप्पा. जीवच नाही राहिला त्या पैशाचं काय करसान? मी काय म्हणतो दादा, आता मी फोन करतो डॉक्टरले, बोलवतो. कर लवकर फोन कर मग डॉक्टरले, लवकर कर फोन. हो दादा. अरे बाबा रे. आई चिंता नको करू तू, आम्ही डॉक्टरला बोलवतो. काय करायचं करा रे बाबा लवकर. हे तकलीफ माझ्या सहन नाही राहिली. अरे बाबा रे. डॉक्टर साहेब काय झालं म्हटलं? मग आईले काय झालं? हो डॉक्टर साहेब काय झालं?
काही नाही, त्याला गॅस्ट्रो झाला होता. हो, गॅस्ट्रो झाला होता का? हो हो, गॅस्ट्रो झाला. मी काय म्हणून राहिलो, त्यानं काही खाल्लं होतं का? काही खाल्लं होतं का म्हणजे? काय खाल्लं होतं बाईनं? काही तर नव्हतं खाल्लं ताईनं. नाही, असं काही बासं गिसं काही खाल्लं होतं का? हो हो, ताईनं बाशा पोळ्या आणि बेसन खाल्लं होतं. तेच मीनं बी खाल्लं होतं. हो हो हो, बरोबर आहे. कसं बेसननं तशीच त्या ॲसिडिटी होते, त्याच्यातनी त्याईनं बाशा पोळ्या खाल्ल्या, त्याच्यानं त्याईला चांगलाच गॅस्ट्रो झाला. पण डॉक्टर तेच तर मीनं बी खाल्लं होतं, मला तर काही नाही झालं. आता कसं वयमानानुसार पचत नाही ना, ताजच खाले पाहिजे सहसा. अरे बापा रे, डॉक्टर साहेब, जिंदगी गेली रे बापा माईवाली. बासा खाऊ खाऊ जिंदगी गेली. अरे मावशी, आता वय झालं ना तुमचं, या वयात जे पचलं तेच खाले पाहिजे ना. आता तुम्ही भाकर खाणं चालू करा. भाकर कशी पचायला इजी जाते. माझी सासू कंजूसपणाच्या चक्करमध्ये बिमार पडली. माझ्या सासूचा कंजूसपणा माझ्या सासूलाच भारी पडला. पोया वाचवायच्या चक्करमध्ये माझ्या सासूनं स्वतःही बासा खाल्ला आणि मलाही खाऊ घातलं. परत झालं बापा, मला काही नाही झालं. माझ्या सासूची कंजूसी आज माझ्या सासूलाच भारी पडली. डॉक्टर साहेब, मग हे ठीक होऊन जाईल ना? हो हो, ठीक होऊन जाईल. तसं मी ना इंजेक्शन लावून दिलेलं आहे, गोळ्या बी दिलेल्या आहे. गोळ्याबरोबर टायमावर द्या. आणि मी काय म्हणतो, उद्या माझे क्लिनिक खुललं ना सकाळी, तर तुम्ही यायले क्लिनिकमध्ये दाखवायला घेऊन यायचं एक बारमध्ये. कसं एखादं सलाईन मलाईन लावून देऊ यायले. बरं बरं, ठीक आहे डॉक्टर साहेब, उद्या आईले घेऊन येईन मी तुमच्या क्लिनिकमध्ये. ठीक आहे, येऊ मग मी. आणि जर काही गरज पडली तर मला फोन करा. हो डॉक्टर साहेब, धन्यवाद धन्यवाद. चला येतो मग मी. चला डॉक्टर साहेब, तुम्हाला बाहेरपर्यंत सोडून देतो. आई, कसं वाटत आहे आता? बापा आताच ते इंजेक्शन दिलं मला. पाहिजे आता कसं वाटतं तर थोडा वेळ वाट पाहा लागेल ना. म्हणून म्हणतो आत्याले कधी बासा खात नका जाऊ. तरी आत्या स्वतःही बासा खाते आणि मलाही खायला लावते. आई, कायले बासं खातो तू? कायले बासं खातं? बासं नको खात जाऊ आता. असं वाटतं बापा, कायले फेकून द्या. गहू किती महागा मोलाचे आहे. किती महाग झाला आता, सर्व किती महागाई झाली. आता कोणत्या भावात पडले तुले? आता गेलेच ना पैसे, शिल्लक पैसे गेले. मग नाही तर काय. आता तुमची कंजूसी तुम्हालाच महागात पडली म्हटलं. आता किती सारे पैसे लागून गेले तुम्हाला. अजून उद्या लागतात दवाखान्यात पैसे. अशी कंजूसी केली तर चालते, पण आपल्या हेल्थवर बी ध्यान द्यायला पाहिजे ना. आपल्या शरीरासोबत कंजूसी नाही करायला पाहिजे माणसानं. मग नाही तर काय, किती वेळा सांगतो मी आत्याला, ऐकतच नाही ना त्या. राहू दे बाई ना. टप्पा मलाच बोलू राहिले का तुम्ही? मीच बिमार आहो, मीच पेशंट आहो, मलाच बोलता का तुम्ही? बरोबर आहे आई, तुला नाही बोलत. तू आराम कर आता, झोप. वहिनी, जा तुम्ही झोपून जा, लय रात झालेली आहे. आत्या बाई. आईजवळ आज मी झोपून जातो. मी ठेवतो आईचं ध्यान. जा तुम्ही, जा झोपून जा, लय रात झालेली आहे. बरं ठीक आहे. का का कसं वाटत आहे आता आईले? आता इंजेक्शन गोळ्या दिलेल्या आहे डॉक्टरनं. येईन ना आराम, येईन. तुम्ही दोघं जण जा आता, झोपून जा. आईजवळ हे हलका थांबते ना? नाही नाही, मी थांबतो ना आईजवळ. जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपून जा. आईचं ध्यान ठेवलं ना मी. बरं, काही काम पडलं तर आवाज द्या मला. हो हो हो. आई, कसं वाटत आहे आता? झोपून जाय, मी आहोत आजोळ इथं. हो बापा, हो हो. झोपून जाय शांततेनं, झोपायचा प्रयत्न कर. काही लागलं तर मला माग, मी ताजवळ जा. हो बापा, हो हो. आई, एवढी कंजूसी नको करत जाऊ. एवढा पैसा वाचवायचा प्रयत्न नको करत जाऊ तू. काय बरं, तुझी तब्येत किती खराब झाली तर आता. पहिले माणसानं स्वतःचं ध्यान द्यायला पाहिजे, स्वतःचा जीव पाहायला पाहिजे. पैसा काय, पैसा तर कमवलाच जाते. जिंदगी आहे पडेल पैसा कमवासाठी. पैसा सर्व काही नसते आई. जाऊ दे ना बापा, आता झोपू देशील का मध्ये? काय बोलशीलच मला तू आता? बरोबर आहे आई, आराम कर आराम कर, इथंच आहो मी.